व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आता आपण येलो अंगणवाडीक आणि अंगणवाडीमध्ये देवीची जत्रा काही दिवसावर राहिली आहे। तर आता तुमका मी दाखवणार असं या व्हिडिओमध्ये की अंगणवाडीची जत्रेची पूर्वतयारी नियोजन कसं काय चाललेली आहे आणि आजूबाजू कसे काय दुकानं लागणार आहेत तर मी तुमका या व्हिडिओमध्ये दाखवणार असे। तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये पूर्वतयारी नियोजन कसं काय चाललेलं असा। चला तर मग जाऊया मंदिराकडे आणि मंदिराच्या आजूबाजू बघूया कशी काय तयारी चालली आहे ती। तर मित्रांमध्ये तुम्ही बघू शकतास मी आता वरच्या वाटेने गेले म्हणजे सरळ येलो इकडून आणि इकडे असा मंदिर या साईडला तुम्ही बघू शकतास तयारी चालू झाली आहे आणि इकडे बघू शकतास काम वगैरे चालू आहे। तर इकडे देखावे वगैरे लागतात या वडाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही बघू शकतास। आणि इकडे हो रस्तो आता मसुऱ्याक बघू शकतास बोर्ड आणि इकडे आता कणकवली। तर आम्ही आता इकडसून येलो कणकवली रोडवरनं। आता तुमका मी मंदिराकडे घेऊन जातोय आणि दाखवते तयारी वगैरे कशी काय चालली आहे ती। तर बऱ्याचशा दुकानांची कामं वगैरे चालू असतात बघू शकता इकडे या साईडला। आणि इकडे मित्रांमध्ये बघू शकता ही पण दुकानं इकडे लागणार असतात या साईडला। आणि समोर तुम्ही बघताच ना तिकडे देवीच्या दर्शनासाठी लाईन वगैरे लागणार ती लाईन तिकडे आहे समोर। तुमका ती पण दाखवते आतमध्ये जाऊन तुमका मी पूर्णपणे माहिती देते की कुठे कुठे काय काय आता। तर मित्रमंडळी मंदिराचा ना रंगकाम वगैरे चालू आहे तुमका मी दाखवतोय आणि आजूबाजूची दुकानं वगैरे बघू शकतास केली होत। तर बांधकाम वगैरे दुकानांचं चालू आहे चिवे वगैरे लावतात बघा उरलेले असत। आणि इकडे सगळी आकाशकंदीला पाणी वगैरे इकडे लागतात या साईडला। तर तुमका आता मंदिराकडे आम्ही घेऊन जातो आणि मंदिराकडे रंगकाम वगैरे बघा चाललेला काम चालू आहे। आणि समोर माझ्या मंदिर बघू शकतास। तर बघू शकता इकडे कलर वगैरे मारतात बघा। तर आम्ही आता गेलो मंदिराच्या आतमध्ये। तर मित्रांनो असा रंगमंच इकडे समोर आणि इकडे असणार आहे एक्झिट गेट हो। तर ह्या गेटकडनं मी तुमका आता मंदिर दाखवतोय कसा दिसता या बघू शकता समोर मंदिर। आणि भरपूर भाविक पण अजून मुंबईवरनं योग चालू झाले आहेत बघा। तर आतमध्ये गर्दी तुमका दिसतली आणि इकडे काम वगैरे चालू आहे। तर आतमध्ये जाऊया तर एकदम गाभाऱ्याकडे अलाउड नसतं व्हिडिओ शूटिंग करू। तर तुमका मी बाहेरूनच दाखवतोय की कसा काय काम वगैरे चालू आहे। आणि बघू शकता ही इकडे वरती लाईन वगैरे साठी अजून काम चालू आहे। तर भाविकांसाठी जी लाईन असतं ना ती इकडूनच असणार आहे। तर मित्रमंडळी असा रंगमंच आणि रंगमंचाच्या बाजूत तुम्ही बघू शकता शो परिसर। तर इकडे बराच काम चालू आहे बघू शकतास आणि जी दर्शन रांग आहे ना ती इकडून लागणार आहे। समोर तुमका मी एकदा झूम करून दाखवतोय आणि बघा इकडे काम चालू आहे। तर मंडळी इकडून असा दर्शन रांग। तर मी आता मंदिराच्या आसपासच फिरतोय आणि तुमचं मंदिर दाखवतोय आणि ही कलाकृती तुम्ही बघू शकतास मंदिराच्या इकडे बॉक्स नाही ठेवलेली आहे। तर मंदिर कसं दिसतं बाहेरून आणि ही पण तुम्ही बॉक्समध्ये बघू शकतास। तर असा आपलं अंगणवाडी देवीचं मंदिर आणि सुंदर असा बांधलेला बघा साईडने दाखवते एकदा तुमका। तर सुंदर कलाकृती तुम्ही बघू शकतास। ही काचेच्या बॉक्समध्ये एका ठेवलेली आहे। पूर्ण मंदिराची रचना कशी आहे ती पूर्ण मंदिर तुमका कसं दिसतं ना ह्या तुम्ही इथे बघू शकतास। आणि अजून बरेच देखावे तुमका बघू भेटले। तर इकडे गेट वगैरे कलर काम चालू आहे गेटचा इकडे। आणि ही इकडे वरती ना तुम्ही बघू शकतास इकडे असणारा दर्शन रांग समोर माझ्या त्या साईडला। तर मंदिराच्या समोर अलाउड नाही शूटिंग करू। तर तुमका मी जेवढा जास्तीत जास्त दाखवू भेटत तर दाखवतोय। तर या साईडला पण दर्शन रांग असणारा।
तर मंडळी आता मी इलोय मंदिराच्या समोर, तुम्ही बघू शकतास. आणि मंदिराचा काम वगैरे चालू आहे, कलर काम वगैरे वरती बघू शकतास कळसाकडे. तर तुमका मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करते या साईडने. तर बरेचसे काम अजून चालू आहे समोर बघू शकतास. तर ह्या आपल्या बराडी देवी आईचं मंदिर आणि काम वगैरे चालू आहे. दर्शन रांगा पण इकडे तुमका समोर बघू भेटतले या साईडला. आणि मंदिरात बघा तर संगमनेरी असो दगड वापरलेलो. मंदिराचा पूर्ण बांधकाम संगमनेरी दगडाचा असा पूर्ण बघू शकतास. आणि सगळे राजस्थानी कामगार इकडे काम करतात मंदिरासाठी. आणि आपले कोकणी बंधू पण असतात तिकडे, तर ते पण इकडे काम करतात बघा. त्या दर्शन रांगा असणारा समोर. आणि मंदिर बघा तर अप्रतिम असा मंदिराचा कोरीव काम तुम्ही बघू शकतास. तर आम्ही साईडने जास्तीत जास्त तुमका मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलो, कारण आतमध्ये अलाउड नाही. तर आता आपण जाऊन बघूया आजूबाजू किती दुकानं वगैरे काम चालू आहे. नंतर तुमका मी दाखवते आता आजूबाजू दुकानांची कामं दाखवते कशी काय चालू असतात ती. तर मंदिर बघा आणि दर्शन घ्यावा. आतमध्ये कॅमेरा अजिबात अलाउड नाही, तर मी कुणी आतमध्ये व्हिडिओ शूट करू जाऊ नको, त्याला अलाउड नाही. आतमध्ये बोर्ड पण लावलेले असतात. जास्तीत जास्त आणि तुमका बाहेरसून दाखवायचा प्रयत्न करतो एकदा झूम करून. तर तुम्ही आता बघितलंस आई भराडी देवीचं मंदिर. आता आम्ही तुमका बाहेरचं परिसर दाखवतो, मंदिराच्या बाहेरचं परिसर दाखवतो. आणि आजूबाजू तयारी कशी चालली आहे ती पण तुमका मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही तुमका दाखवलो मंदिराचं कळस वगैरे आणि मंदिर पण दाखवलो साईडने. तर इकडून सुरुवात होणार असा लाईन वगैरे म्हणजे दर्शनाची रांग ना इकडून सुरुवात होणार आहे. तुम्ही बघू शकतास इकडून आता काम वगैरे त्यांचं चालू आहे, अजून पूर्ण जाऊ नये काम. तर इकडून पण दर्शनाचे रांग पूर्ण पुढून येणार आहे. ही थेट दर्शनाच्या म्हणजे मग गाभाऱ्याकडे देवीच्या गाभाऱ्याकडे इकडून त्या साईडने एकदा दाखवायचा प्रयत्न करते. बघूया मंदिर दिसता काय. तर इथून तुम्ही बघू शकतास मंदिर. आणि वरती तुम्ही बघू शकतास पेंट वगैरे करतात, कलर वगैरे काढतात. आणि ही रांग ना समोर गाभाऱ्याकडे जाणारा इथून. तर आता आम्ही मंदिराच्या आजूबाजू बाहेर परिसर फिरत वरती जातो आणि दुकानं कितपत लागले ते बघूया. तर आता या साईडने आम्ही बाहेर पडतो, जिथून ही दर्शन रांग सुरू होता. तर इकडे रांगेसाठी वगैरे हा परमनंटली असा बघू शकतो जे स्टीलचे होत. आणि हे इकडे बांबू वगैरे बांधलेले होत. आणि समोर आपल्या असं त्या भराडी देवीचं मंदिर. तर आपण आता मेन रोडवर येतोय मी. आणि आजूबाजू बघा दुकानं वगैरे चालू झाली आहेत लागा. आणि अंगणवाडी देवीच्या भराडी देवीची तयारी ना 1 महिना अगोदरच असता. आणि असंख्य भाविक म्हणजे लाखो भाविक तरी या जत्रेत येतलेच. तर यंदा 5 लाख भाविक येतले. यांच्यासाठी हे पण असंख्य गाड्या वगैरे एक्स्ट्रा म्हणजे सोडलेलं आहेत जत्रेसाठी. तर हे बघू शकतास ही पण लाईन जाणार आहे. तर हे बघू शकता इकडे पण ना दर्शनासाठी रांग वगैरे इकडे केलेला बघा. तुमका मी एकदा दाखवते जवळून. तर हे असे रांगे फिरत ना पुढे या साईडला सोडणारच एक करून. ही पण दर्शनाची रांगा या साईडने या आतमध्ये तुमका दाखवते. तर असा पूर्वतरी नियोजन चालू आहे अंगणवाडी भराडी देवीच्या जत्रेचा. एकदा समोरून पण पुढून पण दाखवते. तर आतमध्येच जाऊन तुमका दाखवते कसं काय चालू आता. तर ही बघा ही अशी दर्शनाची रांग इकडून चालू आता समोरून. तुमका मी बाहेरून पूर्ण दाखवते तिकडून लास्टपर्यंत कुठण्यापासून स्टार्ट होणार होती. आणि हो असा आजूबाजूचा परिसर. तर ह्या झाडाकडे ना देखावे वगैरे लावणार आहेत. समोर तुमका व्हाईट कलरची गाडी दिसता तिथे देखावे वगैरे लावणार आहेत. आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकतास मंदिर. तर ही अशी असलेली दर्शनाची रांग. तर तुमका मी एकदा पूर्ण फिरून दाखवते आतमध्ये. तर इकडे शेणाने सारवलेला बघू शकतास खाली. तर मी आता रांगेत ना एकदम बाहेरपर्यंत जाते. तर तुमका मी आता फिरवतोय की कशी काय लाईन असणार. आणि तुमका एकदम लास्टच्या डॉगर दाखवते कुठून लाईन
सुरुवात होणार आहे ती मी तुमका दाखवते. लाईन कुठून सुरुवात होणार. आता ही तुम्ही माझं बघू शकतास. ही जी लाईन आहे ना समोर तुमका मॅट दिसता ग्रीन कलरचा आणि पाण्याची टाकी. तिथून मग अशी पुन्हा लाईन फिरून ना आता जे समोर उभं आहे ना तिकडून डायरेक्ट गाभाऱ्याकडे तुमका जाऊ गावताला. तर अशी ही नियोजन पद्धत केलेली आहे दर्शनासाठी. म्हणजे ही दर्शन रांग असा इकडून. तर आता तुमका शेवटच्या टोकाक नेऊन दाखवतोय की कुठून सुरुवात होणार. तर पहिलं मी आता ते बाहेर. तर ही बघा आणि वरती ना म्हणजे भाविकांसाठी ना ऊन वगैरे लागू नये म्हणून ग्रीन मॅट टाकून असं माटो वगैरे केलेलो आहे बघा, जेणेकरून भाविकांका ऊन वगैरे लागू नये. आणि ऊन सध्या भरपूर आहे तर सावलीसाठी इकडे कलमा वगैरे पण असत. तर आता मी इकडून दाखवते. इकडून बघा पॅक असा, इकडून कोण आतमध्ये घुसू शकणार नाही मध्ये, हे बघू शकतास. तर आता मी इकडून जातोय. हे बघा आणि माझ्यासमोर मंदिर बघा. समोर तुमका मंदिर दिसतं. जेव्हा दर्शनाच्या रांगेत तुम्ही येतालात ना तेव्हा तुमका इकडे मंदिर बघू गावतला. समोरच मंदिराचा कळस वगैरे. तर आता तुमका मी दाखवतोय दर्शनाची रांग खैसून सुरुवात होणार आहे ते बघा. इकडून पण पॅक असा. त्यानंतर थोड्या दिवसांनी ही ओपन करते. ते बघू शकता जेव्हा समोरून असा इकडून ना दर्शनाची रांग सुरुवात होणार आहे इकडून या साईडने. आणि ती अशी या साईडनं ह्या कलमाच्या साईडने इकडे गोल फिराल. मग तिथून तुम्ही समोर थेट गाभाराकडे जाऊ शकतास. तर अशी असा दर्शनाच्या रांगेसाठी भाविकांची नियोजन तयारी. तर आता आजूबाजू बघूया दुकानांची तयारी कशी आहे ती. तर मंडळी तुम्ही बघू शकतास ह्या बराड वगैरे आणि कोपरे वगैरे तुम्ही बघू शकतास. तर इकडे सगळीकडे ना दुकानं वगैरे लागणार या साईडला. आणि बघू शकतास तुम्ही दुकानांची कामं समोर माझ्या चालू असत. काम वगैरे चालू आहे. आणि तुमका एक दर्शनची रांग दाखवून ठेवतोय. तर तुमका पटकन जाऊच असतात तर इकडून पण जाऊ शकतास. तर ही असा इकडून दर्शनाची रांग. आणि इकडून गेलास ना की तुमका इकडून पण जाऊ भेटता. तर तुम्ही देखावा वगैरे तुमका बघूसाठी जाऊचं असला तर इकडे समोर जाऊ शकतास या साईडने. तर थोडासा पुढे जाऊन तुमका दाखवतोय. तर समोर तुम्ही बघू शकतास पुण्याला वगैरे लागली आहे स्पीकर वगैरे. तर ह्यो पण थेट रस्तो दर्शनाच्या रांगेसाठीच जाता. तिकडून पण एक रांगा. पण इकडून तुम्ही इलास ना जेव्हा बस वगैरे पकडून जेव्हा तुम्ही इकडून येतालाच या साईडने तेव्हा इथंच पहिली रांग चालू होते दर्शनाची. तर बघू शकतास इकडून मी तुम्हाला जाऊन दाखवतोय कुठपर्यंत रांग ती जॉईन होणार आतमध्ये. तर आतमध्ये तुमका मी दाखवतोय. तर रांग दर्शनाची रांग इथून सुरू व्हायच्या अगोदर ना आजूबाजू परिसर बघू शकतास. हे कोपरे वगैरे होत, शेती वगैरे आहे आणि आजूबाजू घरा वगैरे असत. तर आता आम्ही जातो रांगेतून पुढे. आणि ही रांग काही ताकद जातील ना ते तुमका मी दाखवतोय. तर आजूबाजू इकडे शेती वगैरे करतो. आणि माझ्या समोर बघू शकतास इकडे दुकानं वगैरे भरपूर लागणार होत. इकडे पण या साईडला हळूहळू होतेली. तर इकडे रांगच्या बाजूक हळूहळू दुकानं वगैरे येणार आहोत. तर थोडेच दिवस राहिलेत जत्रेत. आणि आता तुमका मी ही रांग ना खूप जातो ते दाखवतोय. आणि रांगेत जाताना ना तुमका घरा वगैरे असे बघू भेटते कवदारू घरा. तर पुढे नेऊन तुमका मी दाखवतोय. याला मध्ये ना सरळ यायचं चालत. तर पुढे येईलाच की तुमका वाटेल रांग संपली हा. आणि इकडे रांग संपाक नाही. तर ती पुढे थेट हा. आमका पण वाटलेला की इथपर्यंत का की दर्शन रांग कुठे असते ती पुढपर्यंत. आणि यांचं नियोजन बघा. तर इथे त्याने इंड केला नाही. पण तुमका वाटतं की रांग संपली आता संपाक नाही. तर तिथे पुढे इथून तुम्ही जाऊ शकतास. आणि घरा वगैरे बघा प्रतिमा वगैरे घरा वगैरे तुमका बघू भेटली कोकणातली आपल्या. तर ही अशी कौलारू घरा वगैरे होत. आता मी तुमका दाखवतोय रांग कुठे जॉईन होणार आहे. आणि ही अंगणेवाडी. त्या अंगणेवाडीतली एक वाडी आहे. तर देवीच्या मंदिराच्या बाजूक ही तुम्ही वाडी बघू शकता अशी. आणि गडगे वगैरे बघा. तर आता तुम्ही कमी दाखवते रांग कुठे अटॅच झाली होती ते हे बघू शकतास माझ्यासमोर. तर ही रांग इथे अटॅच झाल्या. जे तुमका मगाशी मी पहिल्यांदा रांग दाखवली तिथेच ही रांग अटॅच होतील त्या. त्या बघूया पुढे जाऊन काही अटॅच होतं ती. तुम्ही सर्व चालत इलास ना का तुमका समजतला कुठे रांग अटॅच आहे.
तर बघा थेट गाभाराकडे तुमका जाऊक गावताला आणि इथून दिसता थोडाफार मंदिर. इकडे कलमाचे बाग वगैरे हा. तर ही बघा इकडून पण एक असा, पण इकडे माका वाटणार आहे मधून ठेवचेच असा. बघू शकता आम्ही आता शॉर्टकट पण येऊ शकलो असतो, पण आम्ही तुमका तिथून सुरू झाल्याचे दाखवले. इथून कदाचित लॉक मारतील म्हणजे आडे वगैरे बांधून ठेवते चिवे वगैरे, मधून कोणाक एंट्री नाही. तर आता ही रांग ना तिथेच अटत होतील जिथे मी मागाशी दाखवले तुमका समोर जी येतील याची, तर हीच रांग ती. तर ही बघू शकतास त्याच वाट्यावर आपण इलो ते तुमका मागाशी दाखवले. तर मुख्य दर्शन रांग हीच असा. हे बघा इकडे झाड वगैरे पडला तर उचलतील वगैरे साफ करून ठेवतील. इकडे हा पडला तर बाजूक करतले इकडे या साईडला. हे बघा तीच आणणार आहे, होय तीच. तर मित्रांनो तीच रांग आहे ही बघा. ही इथे संपता इकडे, पण संपाक नाही ती थेट समोर तुमका चालत जाऊचा पुढे. बघू शकता हे बघा ही इथून दर्शन रांगा. इकडून त्यांची वाडी वगैरे आहे इकडे आतमध्ये, आणि इकडे थेट इलास ना हे तुमका मी मागाशी दाखवलंय तिथे तुम्ही येतालास मेन दर्शन रांग. तर ही थेट मूळ गाभाराकडे जाणार आहे दर्शन रांग ही. इकडे थेट तुम्ही बघू शकतास दर्शन रांग. इकडून तुम्ही जाऊ शकतास पुढे पुढे. हे बघा मगाशी तुमका मी इथून दाखवलेलं आहे. तर थेट तुम्ही इथून पुढे ना जाऊ शकता. तुमका झूम करून इथे दाखवतोय तीच दर्शन रांग असं ही, जे तुमका एकदा मी फोडून दाखवलं आहे आणि ही आता मंदिराच्या बाजूसून दाखवलेलं आहे. तर बघू शकता हे बघा इकडून तुम्ही थेट समोरून पुढून असे जाऊ शकतास आणि मंदिर बघू शकतास. मंदिर इकडून दिसता बघा थोडाफार बघू शकतास इथून. या बघा थेट तुम्ही गाभाराकडे इकडून जाऊ शकतास. तर अशी होती दर्शन रांग. तर आजूबाजू तुमका मी दाखवलं आहे दुकानांचा काम वगैरे कसा काय चालू होता. तर आता तुमका मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कशी काय पूर्वतयारी नियोजन चालू होती. तर तुमचा व्हिडिओ कसा वाटता नियोजनाचं, म्हणजे पूर्वतयारी नियोजन कसे काय चालू आहे नक्कीच आमका कॉमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच आमका कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा. आणि आपल्या आई भारती देवीच्या जत्रेची पूर्वतयारी नियोजन तुमका कसे वाटतं हे आपण आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.